नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महसूल व वन विभागाकडून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नोंदणी व मुद्रांक विभागातील तब्बल 2307 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचा शासन निर्णय 20 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। ही बातमी तुमच्यासाठी का महत्त्वाची आहे आणि याचा आगामी भरतीवर काय परिणाम होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच ऑफिशियल पीडीएफ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, जॉइन करा विसरू नका। तसेच याची मराठी स्वरूपची आर्टिकल लिंक सुद्धा फर्स्ट लिंक आहे डिस्क्रिप्शनमधून, तुम्ही क्लिक करून माहिती रीड करू शकता। तर बघा, स्क्रीनवर तुम्ही हे जे ऑफिशियल डॉक्युमेंट आहेत प्रत पाहू शकता। मुदतवाढ कालावधीबद्दल पाहिलं तर या पदांना 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 अशा 6 महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पदांची संख्या जर पाहिली तर एकूण 2307 अस्थायी पदे यामध्ये समाविष्ट आहेत। शासनाने स्पष्ट केलेले आहे की ही पदे 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ रिक्त राहू नयेत। याचाच अर्थ ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया शासन लवकरच राबवू शकते। आता यामध्ये प्रमुख पदे आपल्याला कोणकोणती पाहायला भेटणार आहे तर बघा, सहजिल्हा निबंधक वर्ग 1 व वर्ग 2, तसेच दुय्यम निबंधक श्रेणी वर्ग 1 व मुद्रांक निरीक्षक 407 पदे आहेत। तसेच वरिष्ठ लिपिक व डेटा एंट्री ऑपरेटर 295 पदे आहेत। कनिष्ठ लिपिक व मुद्रांक विक्रेता 794 पदे आहेत आणि शिपाई 225 पदे आहेत। आता विद्यार्थ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची काय आहे तर का आहे हे पाहूया। तर मित्रांनो, आता प्रश्न येतो की ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची का ठरणार आहे किंवा का आहे। तर रिक्त पदांची माहिती आहे तर बघा, या GR मुळे आपल्याला समजते की विभागात किती पदे अस्थायी स्वरूपात मंजूर आहेत आणि किती रिक्त असू शकतात। भरतीची शक्यता आहे कारण शासन निर्णयातील परिच्छेद 2 नुसार ही पदे जास्त काळ रिक्त न ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आगामी काळात नोंदणी व मुद्रांक विभागाची मोठी जाहिरात जी आहे ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी सरळ सेवा किंवा MPSC द्वारे होणाऱ्या दुय्यम निबंधक किंवा लिपिक टंकलेखक पदांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक मोठी संधी जी आहे ती ठरू शकते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात येण्याची वाट न बघता तुम्ही अभ्यास सुरू ठेवा। विशेषतः मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता या विषयांवर पकड मिळवा। महसूल विभागाशी संबंधित चालू घडामोडींचा जो आहे तो अभ्यास सुरू ठेवा। हा शासन निर्णय जो आहे तो तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे जे आहे याचं PDF मिळवू शकता किंवा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। तिथे मी तुम्हाला हे PDF जे आहे ते अवेलेबल करून दिलेले आहे। अशाच नवनवीन शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करायला विसरू नका। त्या बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा ओपिनियन असतील खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारायला विसरू नका, तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।